नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यात सोनेघाट शिवारात एक भीषण दुर्घटना घडली आहे। रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळल्यामुळे 2 महिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सोनेघाट येथील शेतात महिला शेतीचे काम करत होत्या। जेवण करत असताना अचानक वीज कडाडली आणि थेट त्यांच्या अंगावरच कोसळली। या दुर्घटनेत शीतलवाडी परसोडा येथील मंगलाबाई जीवन मोडघरे आणि भोजापूर येथील वर्षा देवचंद हिंगे या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या सोबतच जयश्री आकाश जवादे, रंजू राजू आष्टेकर, कलाबाई कवडू वर्घणे, प्रमिला वासुदेव आष्टणकर आणि वनिता गजानन नागरीकर या 5 महिला जखमी झाल्यात। जखमींवर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सोनेघाट तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर 179/4 मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास 25 महिला होत्या, परंतु तिथं अचानक वीज पडल्यामुळे 2 महिला ज्या आहेत त्या शेतात काम करत असताना त्या जागीच मृत्युमुखी पडल्या आणि 5 महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत। त्यांना आता त्यांचे उपचार जे आहेत उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहेत आणि त्या आउट ऑफ डेंजर आहेत। तर या संदर्भात 2 महिला आहेत त्यांचा PM लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाची जी मदत आहे ती PM झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे घरचे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाची जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोहोचू। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTP न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।